नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका सौ जयश्री वाव्हळ तुम्हा सर्वांचं क्रिएटिव्ह मराठी चॅनलमध्ये स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 12वीचा OCM विषय आहे. त्यातील दुसरे प्रकरण आहे व्यवस्थापनाची कार्ये. त्यामधील आपण प्रश्न क्रमांक 1 या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला इथून पुढील नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. तसेच क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये इयत्ता 11वी आणि 12वीचे OCM, SP, इकॉनॉमिक्स, भूगोल आणि मराठी याही सर्व धड्यांचे प्रश्न उत्तरे अपलोड केलेले आहेत. आता आपण हे जे दुसरे प्रकरण आहे व्यवस्थापनाची कार्ये, त्यामध्ये असलेला पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा. यामध्ये पहिला प्रश्न आहे, व्यवस्थापनाची कार्ये टिंबटिंब या कार्याने सुरू होतात. तर त्याचं उत्तर आहे नियोजन. व्यवस्थापनाची कार्ये नियोजन या कार्याने सुरू होतात. यानंतर पुढील दुसरा प्रश्न आहे, व्यवस्थापनाची कार्ये टिंबटिंब या कार्याने संपतात, तर नियंत्रण या कार्याने संपतात. तिसरा आहे, टिंबटिंब नियंत्रणासाठी मानदंड ठरवते, तर नियोजन नियंत्रणासाठी मानदंड ठरवते. चौथा आहे, उच्च स्तर. हे उत्तर आहे, उच्च स्तर व्यवस्थापनाने बनवलेल्या नियोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी संघटन हे एक महत्त्वाचे कार्य आहे. त्यानंतर पाचवा आहे, टिंबटिंब हे असे कार्य आहे जे कर्मचाऱ्यांच्या मदतीने योजना सक्रिय करण्यासाठी समर्थन करते, तर निर्देशन हे एक कार्य आहे. सहावा आहे, टिंबटिंब या कार्यात योजना आणि संघटनेच्या रचनेनुसार कार्याची अंमलबजावणी केली जाते, तर याचे उत्तर निर्देशन आहे, निर्देशन या कार्यामध्ये. आणि सातवा आहे, टिंबटिंब काम करताना कमीत कमी संघर्षांना तोंड द्यावे लागते, तर समन्वयामुळे काम करताना कमीत कमी संघर्षांना तोंड द्यावे लागते. अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न सांगता येईल. यानंतर पुढील ब प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवा. यामध्ये अ गट आणि ब गट असे दोन गट दिलेले आहेत. अ गटामध्ये आहे नियोजन, ब संघटन, 3 कर्मचारी व्यवस्थापन, ड निर्देशन आणि ई आहे समन्वय. तर यामध्ये आपल्याला 10 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे. 5 इकडे प्रश्न आहेत आणि त्याला उत्तरही 10 पैकी आपल्याला 5 ठरवायचे आहे. तर नियोजन म्हणजे काय, तर एखादे काम काय करायचे, कसे करायचे, केव्हा करायचे व कोणी करायचे हे अगोदरच ठरविणे. त्यानंतर संघटन म्हणजेच 6 नंबरचा आहे, ठरविलेले साध्य करण्यासाठीचे मार्ग. यानंतर कर्मचारी व्यवस्थापन, एक प्रक्रिया ज्यात भरती, निवड, रुजू होणे व मोबदला ठरवला जातो. ड निर्देशन, एक प्रक्रिया जी सूचना, मार्गदर्शन, संवाद आणि प्रेरणा देते. ई आहे समन्वय, गट कार्यातील प्रयत्नांचे एकत्रीकरण व समक्रमण. अशा प्रकारे आपल्याला या जोड्या जुळवता येतील. पुढील प्रश्न क आहे, खालील विधानांसाठी शब्दसमूह किंवा संज्ञा सुचवा. यामध्ये पहिला प्रश्न आहे, योग्य व्यक्तीची योग्य वेतनासह योग्य त्या जागेवर नेमणूक करणे याला कर्मचारी व्यवस्थापन असे म्हणतात. दुसरा आहे, एखादी व्यक्ती जी समस्या सोडविण्यासाठी कर्मचाऱ्यांना योग्य मार्ग दाखवते तसेच मार्गदर्शन करते त्याला संचालक असे म्हणतात. तिसरा आहे, व्यवस्थापनाचे पहिले कार्य, त्याला नियोजन म्हणतात. चौथा आहे, व्यवस्थापनाचे शेवटचे कार्य, त्याला नियंत्रण. त्यानंतर पाचवा आहे, तार्किक विचारांची आणि तर्कशुद्ध निर्णय घेण्याची ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे, त्याला नियोजन असे म्हणतात. सहावा आहे, रचना स्पष्ट करण्यासाठी वापरली जाणारी संज्ञा, ती म्हणजे संघटन. आणि सातवा आहे, लोकांना आकर्षित करणे, भरती करणे, निवड करणे, रुजू करणे, त्यांचे मूल्यांकन करणे आणि मोबदला देण्याची प्रक्रिया करणे, तर त्याला कर्मचारी व्यवस्थापन असे म्हणतात. आठवा आहे,
अशी एक प्रक्रिया जी कर्मचाऱ्यांना संस्थात्मक उद्दिष्टे साध्य करण्यावर भर देते त्याला निर्देशन असे म्हणतात. 9 आहे, यामुळे कामाच्या ठिकाणची संघभावना वाढीस लागते, समन्वय असे म्हणतात. आणि 10 आहे, एक प्रक्रिया ज्यात वास्तविक कामगिरीची पूर्वनिर्धारित मानक कामगिरीशी तुलना केली जाते त्याला नियंत्रण असे म्हटले जाते. अशा प्रकारे आपल्याला या संज्ञा सांगता येतील. त्यामध्ये पहिला आहे, व्यवस्थापनाचे प्रत्येक कार्य नियोजनावर आधारित नसते. हे विधान चूक आहे, कारण ते नियोजनावर आधारित असते. दुसरं आहे, संघटनात्मक कार्यक्षमता वाढविण्यासाठी कार्यामधील विशेषीकरण महत्त्वाचे असते. हे विधान बरोबर आहे. पात्र, कार्यक्षम आणि कार्यबळ ही नेहमीच संस्थेची संपत्ती असते. हेही बरोबर आहे. चौथा आहे, संघटनात्मक कार्य सुरळीत होण्यासाठी सहकार्याची आवश्यकता नसते. हे विधान चुकीचे आहे, कारण सहकार्याची आवश्यकता या ठिकाणी असते. पाचवा आहे, समन्वय कर्मचाऱ्यांच्या त्यांना दिलेले काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रेरित करते. हे बरोबर आहे. 6वा आहे, नियंत्रण कार्यामध्ये प्रत्येक कामगिरीसाठी मानके ठरलेली नसतात. तर हे चुकीचं आहे. या प्रत्येक कार्याला मानके ही ठरलेलीच असतात. त्यानंतर पुढील ई आहे, गटात न बसणारा शब्द शोधा. नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन आणि लेखन. यामध्ये लेखन हे जे आहे ते चुकीचा शब्द या ठिकाणी आहे, कारण नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन हे एकाच मधील आपल्याला शब्द सांगता येतील. दुसरं आहे, निवड, प्रशिक्षण, समन्वय आणि नियुक्ती. तर यामध्ये समन्वय हा जो आहे हा चुकीचा घटक आहे. यानंतर पुढील फ हा प्रश्न आहे, खालील विधाने पूर्ण करा. यामध्ये पहिला प्रश्न आहे, इतरांकडून काम करून घेण्याच्या प्रक्रियेला टिंबटिंब म्हणतात, तर व्यवस्थापन असे म्हणतात. दुसरा आहे, व्यवस्थापकाची कार्ये टिंबटिंब या कार्यापासून सुरू होतात, तर नियोजन या कार्यापासून. तिसरा आहे, टिंबटिंब हे कार्य व्यवस्थापनाच्या कृतीस प्रवृत्त करते, तर हे निर्देशन आहे. चौथा आहे, कर्मचारी भरती टिंबटिंब या कार्यात अंतर्भूत असते, कर्मचारी व्यवस्थापन. पाचवा आहे, टिंबटिंब हे व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य आहे, नियोजन. 6वा आहे, संस्थेची सामान्य उद्दिष्टे साध्य करण्यासाठी टिंबटिंब या कार्याने विभागीय क्रिया एकत्रित केल्या जातात, तर ते समन्वय आहे. 7वा आहे, टिंबटिंब हे व्यवस्थापनाचे अंतिम कार्य आहे, तर नियंत्रण हे व्यवस्थापनाचे अंतिम कार्य आहे. अशा प्रकारे आपल्याला फ हा प्रश्न सांगता येईल. यानंतर पुढील ग प्रश्न आहे, खालील कंसात दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. पहिला आहे, नियोजन हे वर्तमान, भविष्य, भूतकाळातील क्रियेचा तपशीलवार कार्यक्रम आहे, तर नियोजन हे भविष्यकाळातील क्रियेचा तपशीलवार कार्यक्रम. दुसरा आहे, निर्देशन करणे हे सर्व पातळ्यांवर व्यवस्थापक, कर्मचारी आणि व्यक्ती यांची जबाबदारी आहे, तर याचं उत्तर आहे व्यवस्थापक यांची जबाबदारी असते. तिसरा आहे, पात्र, कार्यक्षम आणि कुशल कार्यभार हे नेहमीच संस्थेसाठी जबाबदारी, संपत्ती, खर्च असते, तर संपत्ती असते. अशा प्रकारे ग हा प्रश्न आहे. नंतर पुढील ह प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, व्यवस्थापन म्हणजे काय? उत्तर आहे, संघटनात्मक उद्दिष्टे किंवा ध्येये साध्य करण्यासाठी हाती घेतलेल्या सर्व कार्यांना व्यवस्थापन असे म्हणतात. दुसरा आहे, नियोजन म्हणजे काय? कोणते काम करायचे आहे, कसे करायचे आहे, केव्हा करायचे आहे, कोणी करायचे आहे, हे आधी निश्चित करणे म्हणजेच नियोजन होय. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे काय? उत्तर आहे, कर्मचारी व्यवस्थापन ही अशी प्रक्रिया आहे की ज्यात लायक व कार्यक्षम कर्मचाऱ्यांची निवड करून, त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन, त्यांना प्रभावीपणे विकसित करून व योग्य मोबदला देऊन त्यांच्या प्रयत्नांचे सुसंवादी एकात्मीकरण केले जाते. तिसरा आहे, निर्देशन म्हणजे काय? तर संघटनेची ध्येये साध्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना देणे, मार्गदर्शन करणे, प्रेरणा देणे, प्रोत्साहन देणे
या व्यवस्थापन कार्यास निर्देशन असे म्हणतात. तर 5वा आहे नियंत्रण म्हणजे काय? नियंत्रण म्हणजे प्रत्यक्ष कार्याची बारकाईने पाहणी करणे व आवश्यकता असल्यास त्यातील दोष दूर करण्यासाठी व त्यात सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करण्याची प्रक्रिया होय. यानंतर आपल्याला पुढील ई प्रश्न पाहायचा आहे. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून पुन्हा लिहा. पहिला आहे व्यवसायाच्या वातावरणाचे घटक नेहमी निश्चित असतात तर ते घटक अनिश्चित असतात. दुसरा आहे कर्मचारी व्यवस्थापन हे यंत्राशी निगडीत आहे तर यंत्राशी नसून ते मानवाशी निगडीत आहे. तिसरा आहे निर्देशन हे प्रत्यक्ष कामगिरी व पूर्व नियोजन कामगिरी यांची तुलना करण्याचे कार्य आहे तर निर्देशन नसून नियंत्रण हे प्रत्यक्ष कामगिरी व पूर्वनियोजनाची कामगिरी आहे. चौथा आहे संघटन हे कार्य संसाधनांचा जास्तीत जास्त अपव्यय करणे आणि त्यावरील किंमत नियंत्रित करण्यास मदत करते तर जास्तीत जास्त नसून कमीत कमी अपव्यय करणे हे आहे. तर 5वा आहे नियंत्रण उपाय हे काही प्रमाणात अलवचिक असतात तर अलवचिक नसून लवचिक असताना आपल्याला या ठिकाणी दिसतात. यानंतर पुढील प्रश्न आपल्याला पाहायचा आहे योग्य क्रमाने लावा. तर यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजेच मध्ये पहिला दिलेला आहे नियंत्रण संघटन नियोजन. तर योग्य क्रम आहे नियोजन संघटन आणि नियंत्रण. दुसरा आहे निर्देशन समन्वय कर्मचारी व्यवस्थापन. तर त्याचा योग्य क्रम आहे अगोदर कर्मचारी व्यवस्थापन मग निर्देशन आणि मग समन्वय. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न पहिला या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. पुढील प्रश्न भाग क्रमांक 2 व 3